हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयरचा स्ट्रक्चरल अनालिसिस (SA) या सब्जेक्टचं आपण इंट्रोडक्शन लेक्चर घेणार आहोत. सो युनिट नंबर 1 जो आहे, युनिट नंबर 1 आहे आपला फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर. सो स्ट्रक्चरचं जे काही इंट्रोडक्शन आहे, बेसिक आहे, ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो सेकंड इयर मधील वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट सेकंड सेमेस्टरचा, दॅट इज SA. सो यामध्ये तुम्हाला भरपूर लेंथी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, जे तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला जो सब्जेक्ट होता त्याचे जे बेसिक्स होते, टाइप्स ऑफ लोड, टाइप्स ऑफ सपोर्ट, ते तुम्हाला प्रॉपरली येणं गरजेचं आहे. आणि स्ट्रक्चरल अनालिसिसचा एक मी एक्झाम ओरिएंटेड कोर्स पण डिझाईन केलेला आहे जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही तो पूर्ण स्टेप बाय स्टेप त्याचे सोल्युशन प्रोव्हाइड केले, तर तो कोर्स घेऊन तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला इनसेम अँड सेम सोल्युशनचे व्हिडिओ भेटत असतात. आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि हा व्हिडिओ तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंटपर्यंत त्याचा बेनिफिट भेटेल. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. ओके, सो युनिट नंबर 1 फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर. सो त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत ते आपण आधी पाहूयात. सो पहिला पॉईंट असणार इंट्रोडक्शन. स्ट्रक्चर कशाला म्हणतात, त्याचं अनालिसिस कसं करतात, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. त्यानंतर फंडामेंटल अझम्पशन्स. कोणत्याही स्ट्रक्चरचं अनालिसिस करताना आपल्याला काही अझम्पशन्स, काही गोष्टी अज्युम कराव्या लागतात किंवा कन्सिडर कराव्या लागतात. सो त्या कोणकोणत्या असणार आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चर, सपोर्ट अँड जॉईंट डिस्प्लेसमेंट, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन, स्टॅटिकली डिटर्मिनेट अँड इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. कोणतं स्ट्रक्चर हे डिटर्मिनेट आहे, कोणतं स्ट्रक्चर हे इनडिटर्मिनेट आहे, ते आयडेंटिफाय करायचे थ्रू फॉर्म्युला. त्यानंतर स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. तर पहिले हे दोन फाइंड करायला विचारले जातात एक्झाम मध्ये, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आणि कायनेटिक इनडिटर्मिनन्सी. तर आपण सुरुवातीपासून एकदम बेसिक पासून घेतोय, कारण की हा जो पूर्ण सब्जेक्ट आहे त्याचा हा फर्स्ट युनिट पूर्ण फंडामेंटल असणार आहे. जर तुम्हाला हा युनिट प्रॉपरली समजला तर डेफिनेटली तुम्हाला पुढचे जे युनिट्स आहेत ते खूप इझी जातील. त्यामुळे आपण याचा बेसिक पासून घेणार आहोत. सो सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचं इंट्रोडक्शन काय आहे, स्ट्रक्चर कशाला म्हणतात. सो स्ट्रक्चर इज अन इलेस्टिक बॉडी. आता इलेस्टिक बॉडी काय असते, जर इलेस्टिक बॉडीवर पण एखादा फोर्स अप्लाय केला तर त्याचा साईज शेप चेंज होतो. बट जेव्हा आपण तो फोर्स रिलीज करतो, जसं की फॉर एक्झाम्पल रबर असतं, राईट. सो त्याला जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि तो वापस रिमूव्ह केला तर इलास्टिक बॉडी त्याची वापस ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करते. सो त्याला बोलतात इलास्टिक बॉडी. सो स्ट्रक्चर इज अन इलास्टिक बॉडी विच सपोर्ट्स एक्सटर्नल लोड्स विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस. काय आहे स्ट्रक्चरची डेफिनेशन. स्ट्रक्चर इज अन इलास्टिक बॉडी विच सपोर्ट्स एक्सटर्नल लोड्स विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो बीम घेतलेला आहे, ठीक आहे, हा जो बीम आहे, सो त्यामध्ये जो एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलाय पी, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केलाय पुश टाइप मध्ये, राईट. सो हा बॅलन्स करतोय, एक्सटर्नल लोड कशाला बॅलन्स करतोय, विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस. आतमध्ये जे रेझिस्टिव्ह फोर्सेस आहेत त्याला बोलतात इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस, त्याने ते इक्विलिब्रियम मध्ये राहत आहे. सो ते एक्सटर्नल लोड्स कोणकोणते असू शकतात. एक्सटर्नल लोड्स असू शकतात ऍक्सियल फोर्सेस, ट्रान्सफर फोर्सेस, बेंडिंग मोमेंट अँड ट्विस्टिंग मोमेंट. आणि इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्स मे बी ऍक्सियल फोर्स, शियर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड ट्विस्टिंग मोमेंट. सो एक्सटर्नल लोड आणि इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस, ह्या दोन फोर्सेसमुळे पूर्ण जो बीम आहे तो काय आपला असतो, इक्विलिब्रियम मध्ये असतो, बॅलन्स मध्ये असतो. ठीक आहे. तर हे होतं आपल्याला स्ट्रक्चरचं डेफिनेशन. आता यामध्ये बघा दोन टाईपचे फोर्सेस असतात. एक असतो टेन्साईल फोर्स, दुसरा असतो कॉम्प्रेसिव्ह फोर्स. हे तुम्ही मॉस मध्ये शिकलेले असणार. तो कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे कसा, पुश टाइप मध्ये दोन्ही बाजूने आतमध्ये येतोय, आणि टेन्साईल फोर्स म्हणजे अवे फ्रॉम द पॉइंट, बाहेर जातोय. सो हा आपला बीम आहे, त्याची लेंथ एल घेतलेली आहे आपण. हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स राईट साइडला, लेफ्ट साइडला, आणि लेंथचा जो पॅरलल ऍक्सिस असतो, ऍक्सिस विच आर पॅरलल टू द लेंथ, दॅट इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. लॉन्जिट्युडनल ऍक्सिस म्हणजे काय, अलॉंग द लेंथ जो ऍक्सिस असतो, लेंथला जो पॅरलल ऍक्सिस असतो त्याला बोलतात लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. नंतर ऍक्सियल टेन्साईल फोर्स म्हणजे अवे फ्रॉम द पॉइंट, त्याला पुल टाइप बोलतात. पुल टाइप फोर्स पण बोलू शकतो आपण याला. त्यानंतर ट्रान्सफर्स और लॅटरल लोडिंग कशाला बोलतात, त्यामध्ये जो बीम आहे त्याला सिम्पली सपोर्टेड आहे आणि वरनं युडीएल आहे. युडीएल म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड,
म्हणजे या पॉईंट पासून त्या पॉईंट पर्यंत सगळीकडे सेम लोड अप्लाय केलेला आहे, त्याला बोलतात युडीएल, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. सो हा होता स्ट्रक्चरची डेफिनेशन. स्ट्रक्चर ही एक इलास्टिक बॉडी आहे आणि विच सपोर्ट्स एक्सटर्नल लोड्स विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस. एक्सटर्नल लोड मध्ये ऍक्सियल फोर्स येऊ शकतो, ट्रान्सवर्स फोर्स येऊ शकतो, त्यानंतर बेंडिंग मोमेंट्स आणि ट्विस्टिंग मोमेंट्स. सिमिलरली इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस मध्ये पण ऍक्सियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट अँड ट्विस्टिंग मोमेंट. नंतर अनालिसिस. आता अनालिसिस करायचं म्हणजे काय असतं? अनालिसिस करायचं म्हणजे आपल्याला त्याची मॅग्निट्यूड किती आहे, मॅग्निट्यूड म्हणजे किती व्हॅल्यू आहे, आणि नेचर कसं आहे ते आपल्याला फाइंड करायचं असतं. त्यानंतर रिस्पॉन्स ऑफ स्ट्रक्चर फाइंड करायचं असतं. रिस्पॉन्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे की त्याचा डिफ्लेक्शन किती झालेला आहे आणि स्लोप किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं असतं. सो स्ट्रक्चरल अनालिसिस मीन्स टू फाइंड आउट नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ द इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस अँड टू फाइंड response of the structure. Response of the structure means slope and deflection. Slope and deflection. Internal forces or internal resistive forces is also known as design forces. तर इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेसला काय बोलतात? डिझाईन फोर्सेस सुद्धा बोलतात. सो अनालिसिस करायचं म्हणजे काय? इन शॉर्ट आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची, मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे इंटरनल फोर्सेसचं, आणि त्यासोबत त्याचं नेचर कसं असणार आहे, फुल टाईप, पुश टाईप कसा आहे तो, त्यासोबतच स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मी एक रॉड घेतलेला आहे आणि त्या रॉडवर युडीएल ऍक्ट केला. युडीएल म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. सपोज हा रॉड आहे, यावर जर आपण लोड ऍक्ट केला तर तो काय होणार आहे? बेंड होणार आहे. तो अशा प्रकारे काय होणार आहे? बेंड होणार आहे. राईट. सो आपण इथे मी फिगर दाखवली बघा. हा ओरिजिनल होता जो व्हाईट मध्ये दिसतोय तो, त्यानंतर त्याला वरती लोड अप्लाय केल्यानंतर तो काय झाला? बेंड झाला. हा जो आहे यावर जर आपण लोड अप्लाय केला तर हा कसा होणार आहे? हा असा येईल. ओके. तो काय होणार? बेंड होणार आहे. आता बेंड झाल्यामुळं काय होईल? जो हा इनिशियल त्याचा पॉईंट होता, वरचा पॉईंट हा कॉम्प्रेस होणार आहे, कमी होणार आहे, आणि खालचा पॉईंट हा, जे खालचा जो पार्ट आहे तो एक्सपांड होणार आहे, एक्सपेन्शन होणार आहे. सो म्हणून त्याला टेन्शन, खाली टेन्शन लिहिलं आहे, वरती कॉम्प्रेशन लिहिलेलं आहे. ठीक. हा आपला ऍक्सिस आहे. सो आता या प्रकारे आपल्याला सेकंड फिगर दिसेल. ही आपली पहिली ओरिजिनल फिगर. लोड अप्लाय केल्यानंतर हा जो असा काय झाला? बेंड झालेला आहे. आणि बेंड झाल्यानंतर त्याची ओरिजिनल पोझिशन ही होती, तर तो लोड अप्लाय केल्यानंतर इथपर्यंत आला, तर तो जो डिस्टन्स आहे ओरिजिनल आणि लोड अप्लाय केल्यानंतर त्याला बोलतात डिफ्लेक्शन. तो जो रॉड आहे तो किती डिफ्लेक्ट झालाय, किती खाली गेला आहे, त्याला बोलतात डेल्टा, दॅट इज डिफ्लेक्शन. नंतर आपण इथे टँजंट ड्रॉ केला तर तो जो अँगल भेटेल त्याला बोलतात स्लोप. सो हा झाला स्लोप अँड डिफ्लेक्शन. सो इथे लॉंजिट्युडनल ऍक्सिस ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर एक रॉड आहे सिम्पली सपोर्टेड, दोन सपोर्ट ए पॉईंट बी पॉईंट, युडीएल ऍक्ट केलेला आहे, त्यावर पॉईंट लोड सुद्धा आहे आणि युडीएल सुद्धा आहे. तर मी इथे याला कट केलं. हा जो एक्स ऍक्सिस दिसतोय तो कटिंग ऍक्सिस आहे, त्याला कट केला ऍट डिस्टन्स ऑफ एक्स. आता कट केल्यानंतर आपण ज्यावेळेस सेपरेट करतो, सेपरेट केल्यानंतर आपल्याला इंटरनल फोर्सेस कोणकोणते दिसतात बघा. एक दिसतं आपल्याला होरिझॉन्टली ऍक्सियल फोर्स, होरिझॉन्टली दिसत आहे, इक्वल अँड अपोजिट ऍक्सियल फोर्स. त्यासोबत कटिंग ऍक्सिसच्या सोबत, कटिंग ऍक्सिसला पॅरलल असणार तो म्हणजे शिअर फोर्स. कटिंग ऍक्सिसला काय आहे? पॅरलल आहे शिअर फोर्स, आणि त्यासोबत मोमेंट असणार आहे MXX. मोमेंट असणार आहे MXX. तर हे पूर्ण बॅलन्स, ज्यावेळेस हे दोन्ही कनेक्ट होतील त्यावेळेस पूर्ण बॅलन्स राहणार. हा राईट साईडला, हा लेफ्ट साईडला आहे. हा अपवर्ड आहे शिअर फोर्स, हा डाऊनवर्ड आहे, हा अँटी क्लॉकवाईज आहे, हा मोमेंट क्लॉकवाईज आहे. ज्यावेळेस ते एकत्र येणार त्यावेळेस काय होणार? ते बॅलन्स मध्ये राहणार. ठीक आहे. ते हे होतं स्ट्रक्चरचं अनालिसिस. आता त्यानंतर यामध्ये एएफ म्हणजे ऍक्सियल फोर्स, एसएफ म्हणजे शिअर फोर्स, एमएक्स म्हणजे बेंडिंग मोमेंट ऑर ट्विस्टिंग मोमेंट. नेक्स्ट आता अझम्पशन्स कोणकोणते आपल्याला कन्सिडर करायचे आहेत अनालिसिस करताना. सो फर्स्ट ऑफ ऑल द स्ट्रक्चर इज अझ्युम्ड ॲज इलास्टिक बॉडी. जसं आपण सुरुवातीला कन्सिडर केलं की इलास्टिक बॉडी आपल्याला अझ्युम करायचं आहे, कारण की आपल्याला जे काही फाइंड करायचं त्यामध्ये आपण जर रिजिड बॉडी कन्सिडर केलं तर आपल्याला अनालिसिस करता येणार नाही. तर आपल्याला इलास्टिक बॉडी कन्सिडर करायचं आहे, ज्यामध्ये इलास्टिक बॉडी म्हणजे काय असतो, त्याच्यावर जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप अँड साईज चेंज होतो. ज्यावेळेस फोर्स आपण रिलीज करतो, फोर्स आपण काढून देतो, त्यावेळेस तो ओरिजिनल शेप अँड साईजला येतो.
स्ट्रक्चर इज आयसोट्रॉपिक अँड होमोजिनियस. आता आयसोट्रॉपिक अँड होमोजिनियस म्हणजे काय? आयसोट्रॉपिक कशाला बोलतात? म्हणजेच की एकाच पॉइंट मधून पास होणारे सर्व पॉइंट. आता काय सांगितलं बघा, आयसोट्रॉपिक मटेरियल, द इलेस्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज सेम इन ऑल डायरेक्शन. हा जो ई दिसतोय प्रत्येकाला, तो हा प्रत्येक डायरेक्शनने सेम आहे, डिफरंट नाहीये. ऍट वन पॉइंट इज कॉल्ड आयसोट्रॉपिक मटेरियल. म्हणजे एकाच पॉइंट वरनं पास होते पण सगळीकडे व्हॅल्यू कशी आहे? सेम आहे, त्याला बोलतात आयसोट्रॉपिक मटेरियल. द इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज सेम इन ऑल डायरेक्शन ऍट वन पॉइंट. एकाच पॉइंट वरनं पास झालेले इज कॉल्ड आयसोट्रॉपिक मटेरियल. होमोजिनियस मटेरियल म्हणजे काय? होमोजिनियस म्हणजे एक समान, तर हे सर्व एकाच डायरेक्शनने असणार. द इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज सेम इन वन डायरेक्शन. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? इलास्टिक प्रॉपर्टी सेम इन वन डायरेक्शन ऍट ऑल पॉइंट्स इज कॉल्ड होमोजिनियस मटेरियल. म्हणजे हा जो EX दिसतोय हा एकच डायरेक्शन आहे एक्स ऍक्सिसला आणि सगळीकडे व्हॅल्यू सेम आहे, तर तो झाला होमोजिनियस मटेरियल. सो आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहिजे? आयसोट्रॉपिक पण पाहिजे, होमोजिनियस पण पाहिजे. आयसोट्रॉपिक अँड होमोजिनियस म्हणजे काय? ऑल डायरेक्शन सेम आहे सगळीकडे, त्याला बोलतात आयसोट्रॉपिक होमोजिनियस. त्यानंतर मटेरियल शुड बी कन्सिडर एज अ सॉलिड कंटिन्युअस. अँड लास्ट पॉइंट आहे, द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज व्हॅलिड. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे काय? हा आपला सपोज बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम आहे, एक साइडला फिक्स आहे, दुसऱ्या साइडला आपण फोर्स P अप्लाय केलेला आहे, त्यासोबत UDL पण आहे. तर याचं सुपरपोजिशन म्हणजे सेपरेटली सॉल्व्ह करणे. फक्त एकदा लोड घेऊन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे P लोड घेऊन एकदा सॉल्व्ह करायचं आहे आणि सेकंड ओनली UDL घेऊन सॉल्व्ह करायचं आहे आणि त्यानंतर दोघांची काय करायची? ऍडिशन करायची, त्याला बोलतात सुपरपोजिशन. ओके, सो आपण याची 4 अझम्पशन बघितलेले. पहिला अझम्पशन आहे, structure should be assumed as an elastic body. The structure is isotropic and homogeneous. Isotropic म्हणजे ऑल डायरेक्शन मध्ये एकाच पॉइंट वरनं पास होणारे. इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज सेम. ही हा सगळीकडे सेम आहे इन ऑल डायरेक्शन ऍट वन पॉइंट. इज इम्पॉर्टंट काय? ऍट वन पॉइंट. अँड द होमोजिनियस मटेरियल म्हणजे इन वन डायरेक्शन ऍट ऑल पॉइंट. इलास्टिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल इज सेम इन वन डायरेक्शन ऍट ऑल पॉइंट इज कॉल्ड होमोजिनियस मटेरियल. नंतर सॉलिड कंटिन्युअस पाहिजे आणि त्यासोबतच सुपरपोजिशन म्हणजे सेपरेटली आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एकदा लोड कन्सिडर करून, एकदा UDL कन्सिडर करून. नेक्स्ट जो आहे क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चर. त्यामध्ये क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट राहील. तर पहिला आहे ऑन द बेसिस ऑफ जिओमेट्री, दुसरा आहे बेसिस ऑफ स्ट्रक्चरल ऍक्शन, तिसरा आहे बेसिस ऑफ स्ट्रक्चरल सिस्टम. त्यानंतर काय का? ओके, हे 3 टाईप आहेत. पहिला आहे जिओमेट्री, दुसरा आहे स्ट्रक्चरल ऍक्शन आणि तिसरा आहे स्ट्रक्चरल सिस्टम. जिओमेट्रीनुसार काय येणार? वन डायमेन्शनल स्ट्रक्चर, त्याला स्केलेटन स्ट्रक्चर सुद्धा बोलतात. सेकंड आहे 2 डायमेन्शनल, त्याला प्लेनर किंवा सरफेस स्ट्रक्चर बोलतात. आणि थर्ड आहे 3 डायमेन्शनल, दॅट इज सॉलिड स्ट्रक्चर. तर वन डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे काय येणार? की जे एकाच डायमेन्शन असणार, दॅट इज बीम, कॉलम एटसेट्रा. 2 डायमेन्शनल म्हणजे स्लॅब येणार किंवा रूफ शीट येणार ऑफ ट्रस अँड शेल. आणि 3 डायमेन्शनल म्हणजे काय येणार? फुटिंग डॅम येणार, जे की 3 डायमेन्शनने आपण पाहू शकतो. तर स्ट्रक्चर, तर पहिला आहे रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर. रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर म्हणजे काय? जे की फिक्स असतात, रिजिड असतात. या ठिकाणी दिसते आपल्याला की रिजिड आहे. त्याचं एक्झाम्पल आहे पोर्टल फ्रेम, यावर आपल्याला एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचं आहे, आणि बिल्डिंग फ्रेम. आता रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर मध्ये काय आहे बघा. सपोज हा तुमचा रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर आहे. ओके, इथे अँगल किती आहे? इथे अँगल आहे 90 डिग्री. यावर जर आपण लोड ऍक्ट केला, UDL ऍक्ट केला, तर काय होणार? खालच्या साईडने तो फिक्स आहे, वरनं लोड ऍक्ट केल्यानंतर हा जो व्हर्टिकल जो आहे तो असा बेंड होणार. खालच्या साईडने तसाच राहणार, कारण की खालच्या साईडने फिक्स आहे. हा बेंड होणार आणि हा जो वरचा पार्ट असा येणार. आता हा जो होरिझॉन्टल होता, ह्या दोघांमध्ये अँगल 90 होता, तर इथे जो अँगल आहे तो पण 90च राहणार. जरी बेंड झाला तरी पण अँगल काय असणार? सेम. जो काय अँगल असेल सेमच राहणार. सो हा आहे आपला रिजिड जॉइंटेड स्ट्रक्चर. ओके, फर्स्ट ऑफ ऑल रिजिड जॉइंटेड म्हणजे एका साईडने खालच्या साईडने काय केलेले? फिक्स केलेले आहेत. ओके, त्यांचा अँगल 90 डिग्री आहे, त्यावर UDL ऍक्ट केला, खालच्या साईडने जास्त चेंज होणार नाही. बट जसं जसं वरचं येणार तसं हा काय होणार? बेंड होणार वरच्या साईडला, आणि तो अशा प्रकारे येईल. बट ते
पॉईंट काय आहे, अँगल काय असतो तो रिमेन सेम असतो, जो काय अँगल असेल. सो द अँगल बिटवीन मेंबर्स रिमेन्स कॉन्स्टंट बिफोर अँड आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ लोडिंग. हे आहे आपलं इम्पॉर्टंट स्टेटमेंट. रिजिड स्ट्रक्चर मध्ये काय होतं की अँगल जो आहे तो रिमेन कॉन्स्टंट राहतो बिफोर अँड आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ लोडिंग. त्यानंतर पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. तर हा कोणता होता, रिजिड होता. रिजिड म्हणजे कसा, एका साइडने फिक्स. पिन जॉईंटेड म्हणजे हा ट्रस मध्ये येतो. तर इथे इथे एक पिन पॉईंट आहे, इथे एक पिन पॉईंट आहे, इथे एक पिन पॉईंट आहे. तर पिन जॉईंटेड स्ट्रक्चर त्याला रूफ ट्रस बोलतात. द अँगल बिट, याच्यामध्ये अँगल जो आहे तो कॉन्स्टंट राहत नाही, कारण की आता यामध्ये बघा, सपोज हा आपला ट्रस आहे. यावर जर लोड ऍक्ट केला, तर लोड ऍक्ट केल्यानंतर काय होणार, याची पूर्णपणे साइज अँड शेप चेंज होणार. तो अँगल जो आहे तो इन्क्रीज होणार, अँगल सेम राहणार नाही. सो द अँगल बिटवीन द मेंबर्स नॉट कॉन्स्टंट बिफोर अँड आफ्टर द लोडिंग. तर हा होता आपला स्ट्रक्चरचा पहिला टाइप, क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रक्चर. तर काय काय याच्यामध्ये, फर्स्ट आहे बेस्ड ऑन जिओमेट्री. जिओमेट्री मध्ये काय येणार, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. ओके, 1 डायमेन्शन मध्ये येणार बीम कॉलम, 2 डायमेन्शन मध्ये येणार स्लॅब आणि रूफ शीट्स ऑफ ट्रस, आणि 3 डायमेन्शन मध्ये येणार फिटिंग डॅम, फुटिंग डॅम. आता स्ट्रक्चर मध्ये पण 2 टाइप झाले, एक रिजिड जॉईंटेड फ्रेम, एक पिन जॉईंटेड. रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर आणि पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर मध्ये फ्रेम येतो, त्याला पोर्टल फ्रेम बोलतात, बिल्डिंग फ्रेम बोलतात. आणि पिन जॉईंटेड स्ट्रक्चर मध्ये रूफ ट्रस येतो. सो रिजिड जॉईंटेड स्ट्रक्चर मध्ये अँगल बिफोर अँड आफ्टर लोडिंग सेम राहणार, आणि यामध्ये अँगल चेंज होणार. देन सेकंड आहे बेस्ड ऑन स्ट्रक्चरल ऍक्शन. तर स्ट्रक्चरल ऍक्शन नुसार काय आहे, तर पहिला आहे रूफ ट्रसेस और पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. देन दुसरा आहे बीम कॉलम स्लॅब, दॅट इज पोर्टल फ्रेम. आणि थर्ड आहे आर्चेस. सो रूफ ट्रसेस और पिन जॉईंटेड स्ट्रक्चर मध्ये काय असणार, ऍक्सियल टेन्साइल फोर्स और ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स. त्यामध्ये जो ट्रस मध्ये असतो त्यामध्ये पूर्ण काय असणार, फक्त फोर्सेस असणार, कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑर टेन्साइल फोर्स. नंतर बीम कॉलम स्लॅब मध्ये पोर्टल फ्रेम मध्ये फोर्सेस सोबत मोमेंट पण येणार. सो ऍक्सियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट एक्सेट्रा. आर्चेस मध्ये ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस, रेडियल शिअर फोर्सेस अँड बेंडिंग मोमेंट असणार. नंतर केबल मध्ये फक्त टेन्शन असतो, हे ऑलरेडी तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकलेलं असतात. सो स्ट्रक्चरल ऍक्शन मध्ये 4 टाइप आहेत. पहिला आहे रूफ ट्रस और पिन जॉईंटेड स्ट्रक्चर. दुसरा आहे बीम कॉलम्स, त्यामध्ये फ्रेम्स असतात. थर्ड आहे आर्चेस, फोर्थ आहे केबल्स. देन लास्ट आहे बेस्ड ऑन स्ट्रक्चरल सिस्टम. तर सिस्टम म्हणजे कसं, डिटर्मिनेंट आहे की इनडिटर्मिनेंट आहे. सो स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन आर रिक्वायर्ड. स्टॅटिकली इनडिटर्मिनेंट स्ट्रक्चर, इट रिक्वायर्ड स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन अँड कम्पॅटिबिलिटी. हे 2 डिफरन्स आहे यामध्ये. स्ट्रक्चरल सिस्टम नुसार जर बघितलं आपण, तर फर्स्ट पॉइंट आहे स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन आर रिक्वायर्ड. स्टॅटिकली डिटर्मिनेंट स्ट्रक्चर जर असेल तर आपल्याला इक्विलिब्रियम इक्वेशनची गरज लागणार. आणि जर स्टॅटिकली इनडिटर्मिनेंट स्ट्रक्चर असेल तर आपल्याला स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन तर लागणारच, पण त्यासोबत कम्पॅटिबिलिटी एक्स्ट्रा पण आपल्याला इक्वेशन लागणार आहे. सो डिटर्मिनेंट स्ट्रक्चरला ओनली इक्विलिब्रियम इक्वेशन सफिशियंट आहे, इनडिटर्मिनेंट स्ट्रक्चरला कम्पॅटिबिलिटी पण लागणार, एक्स्ट्रा इक्वेशन आपल्याला लागणार आहे. सो हा झाला आपला क्लासिफिकेशन. यावर जनरली थेअरी क्वेश्चन वगैरे येत नाही, बट तुम्हाला हे माहिती पाहिजे. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, सपोर्ट्स अँड जॉईंट डिस्प्लेसमेंट. यामध्ये सपोर्ट कोणता, त्याच्या रिॲक्शन किती आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर पहिला आहे सपोर्ट प्रोव्हाइड्स रिॲक्शन टू द एक्सटर्नल अप्लाइड लोड. सपोर्ट म्हणजे काय असतं, तो आपल्याला रिॲक्शन प्रोव्हाइड करतो. पहिला सपोर्ट आहे फिक्स सपोर्ट. तर फिक्स सपोर्टला 3 रिॲक्शन असतात, अलॉंग हॉरिझॉन्टल, अलॉंग व्हर्टिकल आणि मोमेंट. सो HA म्हणजे काय घेतलेलं आहे मी, HA म्हणजे आहे हॉरिझॉन्टल फोर्स, हॉरिझॉन्टल रिॲक्शन. VA म्हणजे व्हर्टिकल रिॲक्शन आणि MA म्हणजे मोमेंट. ही झाली डायग्राम, ही झाली याची फ्री बॉडी डायग्राम, त्याला बोलतात FBD, फ्री बॉडी डायग्राम. सो रिॲक्शन किती असणार, 3 रिॲक्शन आहेत, VA, HA, MA, दॅट इज 3. आता रिॲक्शन आणि डिग्री ऑफ फ्रीडम ह्या दोघांची ऍडिशन 3 असते. रिॲक्शन प्लस डिग्री ऑफ फ्रीडम.
इज इक्वल टू किती असतो 3 असतो. सो रिएक्शन जर 3 आहे तर डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार मग 0 असणार. तर डिग्री ऑफ फ्रीडम झाला 0. देन हिंज सपोर्ट और पिन सपोर्ट. आता हिंज सपोर्ट किंवा पिन सपोर्टला दोन रिएक्शन असतात, त्यामध्ये मोमेंट नसतो. एक व्हर्टिकल रिएक्शन, एक होरिझॉन्टल रिएक्शन. व्हर्टिकल रिएक्शन, होरिझॉन्टल रिएक्शन. तर दोन रिएक्शन आहेत, तर मग डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे 1 पाहिजे, कारण की टोटल किती असतो 3 असतो. रिएक्शन प्लस डिग्री ऑफ फ्रीडम टोटल किती असतात 3 असतात. सो डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार दॅट इज 1. नंतर रोलर सपोर्ट आहे. रोलर सपोर्ट एकतर असा दाखवतात किंवा असा दाखवतात. रोलर सपोर्टला एकच डायरेक्शन असते परपेंडिक्युलर. सो हा झाला VA व्हर्टिकल डायरेक्शन. हा VAच असेल असं काही नाही. जर रोलर सपोर्ट तुमचा असा असेल, हा तुमचा बीम, तर याची रिएक्शन अशी नाही येणार. याची रिएक्शन कशी येणार, याला परपेंडिक्युलर अशी येणार. सो रोलर सपोर्टचा रिएक्शन काय आहे, एकच आहे. सो जर एक रिएक्शन आहे मग डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार 2 असणार, कारण की टोटल किती असतो 3 असतो. सो डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार 2 येणार. डेल्टा एक्स म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, कसा मूव्ह होतोय, तर हा एक्स ऍक्सिसला पण मूव्ह होणार बरोबर, आणि त्यासोबत त्याचा अँगल पण असणार दॅट इज थिटा. सो रोलर सपोर्टला एक रिएक्शन डिग्री ऑफ फ्रीडम 2. देन फिक्स सपोर्ट और फ्री सपोर्ट और फ्री एंड. तर फ्री सपोर्ट म्हणजे सपोर्ट नाहीच आहे, त्याला बोलतात फ्री सपोर्ट किंवा फ्री एंड. तर तिथे 0 रिएक्शन येईल. तो डिग्री ऑफ फ्रीडम किती येणार 3 येणार. डेल्टा एक्स डेल्टा वाय थिटा. त्यानंतर गायडेड रोलर सपोर्ट, त्यामध्ये 2 टाईप असतात. होरिझॉन्टल गायडेड रोलर सपोर्ट, त्याला GRS बोलतो आपण, आणि दुसरा व्हर्टिकल GRS व्हर्टिकल गायडेड रोलर सपोर्ट. होरिझॉन्टल गायडेड सपोर्टला हा होरिझॉन्टली मूव्ह होऊ शकतो, बट व्हर्टिकली नाही होणार. तर व्हर्टिकल एक रिएक्शन आणि मोमेंट एक असतो. सो 2 रिएक्शन आहेत, तर त्याला मग एकच आपला डिग्री ऑफ फ्रीडम येणार डेल्टा एक्स. त्यानंतर व्हर्टिकल गायडेड सपोर्ट मध्ये या ठिकाणी पण 2 रिएक्शन येणार, कारण की तो व्हर्टिकली मूव्ह होतो. तो होरिझॉन्टल रिएक्शन आणि मोमेंट, तिथे पण 2 रिएक्शन, तर मग एकच येणार डिग्री ऑफ फ्रीडम डेल्टा वाय. अँड स्प्रिंग सपोर्टला एक रिएक्शन असतो आणि 2 काय असणार त्याला डिग्री ऑफ फ्रीडम. तर तुम्हाला हे जे 6 आपण सपोर्ट बघितलेले, ते 6 सपोर्टचे जे आहेत तुम्हाला प्रॉपरली त्याचे रिएक्शन हे माहितीच पाहिजे, आणि रिएक्शन माहिती असेल तर तुम्ही डिग्री ऑफ फ्रीडम इझिली फाइंड करू शकता, कारण की रिएक्शन आणि डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात टोटल 3 असतात. सो पहिला फिक्स सपोर्ट 3 रिएक्शन म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 0. देन सेकंड हिंज सपोर्ट 2 रिएक्शन म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 1. रोलर सपोर्ट 1 रिएक्शन परपेंडिक्युलर म्हणजेच डिग्री ऑफ फ्रीडम 2. नंतर फ्री सपोर्टला 0 रिएक्शन डिग्री ऑफ फ्रीडम 3. नंतर गायडेड रोलर सपोर्ट मध्ये होरिझॉन्टल गायडेड रोलर सपोर्ट, तर त्यामध्ये होरिझॉन्टल म्हणजे आहे, तर म्हणजे तो होरिझॉन्टली मूव्ह होणार आणि त्याला मोमेंट पण असणार. सो 2 रिएक्शन आणि एक काय बोलतात त्याला डिग्री ऑफ फ्रीडम. सिमिलरली व्हर्टिकल GRS ला पण 2 रिएक्शन, एक डिग्री ऑफ फ्रीडम, आणि स्प्रिंग सपोर्टला एक रिएक्शन आणि 2 डिग्री ऑफ फ्रीडम. हे तुम्हाला प्रॉपरली लिहून घ्यायचं आहे. प्रॉपरली स्क्रीनशॉट काढा, प्रॉपरली लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे चांगल्या नोट्स बनवता येतील. ओके, सो आता जॉईंट डिस्प्लेसमेंट, तर त्यामध्ये 2 टाईपचे जॉईंट आहेत. पहिला आहे रिजिड जॉईंट, दुसरा आहे पिन जॉईंट. तर रिजिड जॉईंट मध्ये 2 डायमेन्शनल मध्ये डेल्टा एक्स डेल्टा वाय ने थिटा असणार, आणि 3D प्लेस मध्ये 3 डायरेक्शन असणार, डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा झेड, थिटा एक्स एक्स थिटा वाय वाय थिटा झेड झेड. सो याच्यामध्ये 6 असणार. याच्यामध्ये 3 इक्वेशन, याच्यामध्ये 6 इक्वेशन रिजिड जॉईंट मध्ये. नंतर पिन जॉईंट मध्ये 2D प्लेनला पण सेम 2च, बट 3D प्लेस मध्ये 3च राहणार. पिन जॉईंटेड मध्ये आपल्याला स्लोप भेटणार नाहीये, फक्त डिफ्लेक्शन भेटणार डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा झेड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नंतर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन मध्ये काय असतो, कोप्लेनर अँड कॉन्करंट फोर्स सिस्टम. आता कॉन्करंट फोर्स सिस्टम कशाला बोलतात, कॉन्करंट फोर्स सिस्टम म्हणजे एकाच पॉइंट मधून पास होणारे फोर्सेस. जेवढे काही फोर्सेस आहेत त्यांचा एकच कॉमन पॉइंट असतो, दॅट इज
ओरिजिन, या ठिकाणी आपण ओ लिहू शकतो, तो झाला ओरिजिन. सो F1, F2, F3, F4 जेवढे काही फोर्सेस आहेत त्यांचा ओरिजिन पॉईंट एकच आहे, ते एकाच पॉईंट मधून पास होतात, त्याला बस कॉन्करंट फोर्स सिस्टम. त्यामध्ये समेशन Fx इज इक्वल टू 0 घेतो आपण, समेशन Fy इज इक्वल टू 0 घेतो. नंतर कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम म्हणजे एकाच पॉईंट, नॉन कॉन्करंट आला म्हणजे त्या ठिकाणी मोमेंट येणार. सो त्या ठिकाणी एकाच पॉईंट वरनं सर्व फोर्सेस पासेस नाही. समेशन Fx 0, Fy 0 आणि मोमेंट. नॉन कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टम, तर त्यामध्ये मोमेंट नाही येणार. ज्या ठिकाणी पण कॉन्करंट फोर्स सिस्टम वर्ड येईल त्या ठिकाणी मोमेंट नसणार आहे. सो समेशन Fx, समेशन Fy, समेशन Fz 3 डायमेन्शनल असणार. नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम मध्ये काय येणार, 6 इक्वेशन येतील. Fx, Fy, Fz, Mxx, Myy, Mzz. आता नेक्स्ट पॉइंट, स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर अँड स्टॅटिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. आता स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्या जर आपण एक सिम्पली सपोर्टेड बीम कन्सिडर केला, लेफ्ट साइडला सपोर्ट आहे तुमचा हिंज सपोर्ट, त्या ठिकाणी 2 रिएक्शन येतील. राईट साइडला सपोर्ट आहे बी पॉइंटला रोलर सपोर्ट, त्या ठिकाणी एक रिएक्शन येतील. अननोन किती झाले, HA, PA आणि RB. सो असे अननोन झाले 3. इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात, 3 असतात. समेशन Fx, समेशन Fy, मोमेंट. हे 3 इक्वेशन आहेत म्हणजे स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. हे दोन्ही सेम आहेत म्हणजे काय, स्टॅटिकली डिटर्मिनेट स्ट्रक्चर झालं. तर कॅन्टिलिव्हर सपोर्ट जर बघितलं त्यामध्ये 3 रिएक्शन आहेत, नंबर ऑफ अननोन पण 3 आहेत आणि इक्विलिब्रियम इक्वेशन सुद्धा 3. इक्विलिब्रियम इक्वेशन हमेशा 3च राहणार, 3 पेक्षा जास्त नसणार.